26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य गुन्हेगार तहव्वूर राणाच्या अमेरिकेतून भारतात यशस्वी प्रत्यार्पणानंतर राणाची 18 दिवसांच्या NIA कोठडीत रवानगी. तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण केल्यानंतर भारताच्या सहकार्यानं जागतिक दहशतवादाचा बीमोड करण्याची वचनबद्धता अमेरिकेकडून पुन्हा एकदा अधोरेखित. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज स्लोवाकियामध्ये भारतीय व्यापाऱ्यांशी अनौपचारिक संवाद. विकसित भारताच्या जडणघडणीत सहभागी होण्याचं राष्ट्रपतींचं भारतीय समुदायाला आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर. वाराणसीमध्ये करणार विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. अंमली पदार्थांविरोधात केंद्र सरकार पूर्ण ताकदीनं लढा देत असून अंमली पदार्थ तस्करांवरची कारवाई अधिक तीव्रतेनं सुरूच राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. नवीन डेटा संरक्षण नियमाअंतर्गत RTI म्हणजेच माहितीच्या अधिकाराखाली खुलासे सुरूच राहतील. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं स्पष्ट. भारत आणि अमेरिका यांच्यात उभय देशांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार लवकरच प्रत्यक्षात येईल. जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेत जयशंकर यांनी व्यक्त केला विश्वास. आयात शुल्कात 145% वाढ करत अमेरिकेचा चीनला पुन्हा दणका. 9 जुलैपर्यंत नियोजित करार न करणाऱ्या देशांवर अमेरिका पुन्हा आयात शुल्क लावणार. आयात शुल्क धोरणाला अमेरिकेनं 90 दिवस स्थगिती दिल्याचे आशियाई खंडातील शेअर बाजारात सकारात्मक परिणाम. भारतीय शेअर बाजारातही तेजी. ST कर्मचाऱ्यांचं प्रलंबित 44% वेतन येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती निर्णय. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. ठिकठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि बिहारमध्ये गेल्या 24 तासात अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू. जनजीवन विस्कळीत. नमस्कार.